काही लोक असं म्हणतात की मालवण गोव्यात कॉपी करतात. माझी सरळ चॅलेंज आहे, असले व्हिडिओ खरोखर करू नको. तर मी तुमच्या विरोधात व्हिडिओ करून केले, तुम्ही बदनामी केल्याशिवाय राहते नाही. निगेटिव्ह कमेंट्स येणं वगैरे हे गोष्टी तुझ्यासोबत घडल्या? असे बरेचसे लोक, आपलेच लोक ह्या माका कळतात की ते फेक अकाउंट काढून कमेंट करतात. तर लारा हे नाव कसं पडलं? आवडला त्याचा बोलणं वगैरे, मग मी होय म्हटलंय. घरातनं नाही परमिशन, म्हणजे आई बाबांनी तर नाहीच सांगितलं. 6 महिने आम्ही करा, 6 महिने भाडा लोकांचा देतो, काय नाही म्हणजे परत मी शून्य होईल. हे आधीच सांगितलं काही कर, रिक्षा करायची. मी पण एकदा माझा व्हिडिओ केलो काळा बावल्या माझ्यावर. नमस्कार, कोकण बिहाइंड द लेन्स प्रेझेंट क्रिएटर कट्टा एपिसोड क्रमांक 3 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलात. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गाचं क्रिएटर हब म्हणून ओळखलं जाणारं मालवण या ठिकाणी आज आलो आहोत. आज अशा एका क्रिएटरकडे आलो आहोत ज्या क्रिएटरकडे 18,000हून अधिक लोक जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या युट्यूब चॅनलवरती 24,000हून अधिक लोक आहेत. क्रिएटर हब असलेल्या मालवणमध्ये आज आपण आलो आहोत. या ठिकाणी आपण अशा एका क्रिएटरला भेटायला आलो आहोत ज्याच्यासोबत इंस्टाग्रामवरती 18,000हून अधिक लोक जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे युट्यूबवरती 24,000 पेक्षा अधिक लोक त्यांना फॉलो करतायत. तर स्वागत करूया मिस्टर अँड मिसेस लारा यांचं. नमस्कार, कसं आहे? नमस्कार वहिनी. तर आपल्यासोबत आहेत मिस्टर लारा आणि मिसेस लारा. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. तर लारा हे नाव कसं पडलं आणि तुझा इंस्टाग्राम प्रवास कसा सुरू झाला? लारा ह्या नाव मालवणीच होतं ना? चला, मालवणीच. मी मालवणीच आहे. लारा हा नाव पडला म्हणजे लहानपणी ज्यावेळी लारा फॉर्मात होतो, ब्रायन लारा. आणि आताची स्टाईल वेगळी आणि पूर्वीची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे पूर्वी आई वडिलांच्या हातात मुलांचे केस होते, तर आमका सलून मध्ये नेऊन बसवला जाय आणि याकच सांगला जाय झिरो मारा एकदम. आणि मी आता होय त्याच्या चौपट काळो होते त्यावेळी. आणि क्रिकेट म्हणजे मैदानात नुसतं क्रिकेट खेळ, क्रिकेट पण चांगलंच खेळायचं लहान असताना. तर त्यावेळी तुमका माहिती आहे पोरांका चिडवची सवय असायची, तर माका चिडव लारा लारा. मी माका राग येते एवढी, म्हणजे माझा नाव असताना दुसरं नाव. रागात मग मी शिवी घाली लोकांना आणि काय काय मारू जावं. मग त्यांना ती मजा वाटा म्हणजे आणि मग त्या हळूहळू सवय झाली. आता माका कधी मनोज कोणी हाक मारला तर मी जरा कन्फ्युज असतो. लारा मारल्यानंतर कधी येऊन तुम्ही घरात येऊन विचारलास की मनोज आहे, तर घरातले विचारच पडतील मनोज. लारा म्हटल्यानंतर पटकन लगेच सांगतील असा म्हणून. म्हणजे असं हा लारा हा ब्रँड बनलेला. हा, लारा ह्या नाव पडलेलं. आणि पूर्वीपासून मी क्रिकेट पण चांगलं खेळ आणि डान्स क्षेत्रात पण असल्यामुळे माका लाराच. तू इंस्टाग्रामची सुरुवात आणि तात्यांचं मालवण हे नाव तुका कसं सुचला? इंस्टाग्राम विषय वेगळो आहे, हो. युट्यूब विषय वेगळो आहे. ऍक्च्युअल मी ह्या दोन्ही विषयाच्या विरोधी होतो. मी स्टेज आर्टिस्ट आहे, मी कलाकार असल्यामुळे माका एक म्हणजे खोडेपणा वाटा. थोडक्यात सांगू काय हे कॅमेरे घेऊन करतात, म्हणजे चुकीचा वाटा माका. कारण मी स्टेज आर्टिस्ट होते, तर माकाला पटा नाही. माझ्या बायको आवडा. पहिले टिकटॉकवर बायको माझी व्हिडिओ करी, मग इंस्टाग्रामवर पण करी. पण नंतर मग मी माका नाही आवडा ना, मी कधी कधी बडबडायचं, मग बंद केलं नाही करू. मग त्याच्या आवडीपायी मी चालू केलं. एकदाच असं म्हटलं चल बघूया, म्हटलं सगळेजण करतात. एकदा वट पौर्णिमेत तसंच नटा निघाला इंस्टाग्रामवर की इंस्टाग्रामवरती. तोपर्यंत टिकटॉक बंद झालं तोपर्यंत. म्हणजे आली 2 वर्ष झाली. वट पौर्णिमा होती, तर तयारी करून जातो. मग चल एक व्हिडिओ करूया. तर आमच्याकडे पोरगा होता कामात, त्यांनी आणि त्याच्या अँगल बिंगल कायच माहित नाही काय लाव. एका व्हिडिओत तो व्हिडिओ शूट केलो होतो आणि असं सुचलो म्हणून तो गेलो आणि तो व्हायरल झालो व्हिडिओ पहिल्याच. मग माका लोक सांगायला लागले, अरे तो व्हिडिओ मस्त झालो रे, बरोबर झालो. त्याच्यापासून माका पण वाटायला लागला. हे तर आवडत होती, तर आमचा बराच झाला म्हणजे करूया. मग हळूहळू पुढे माका मकरंद मयेकर मालवणी कांडेकर, तो पहिल्यापासून या क्षेत्रात झाला. तो माका खूप सपोर्ट मिळालो. तो पण थिएटर आर्टिस्ट. तो पण थिएटर. आम्ही एकत्रच काम केलं, एकत्र लहानपणापासून एकत्रच स्टेज आर्टिस्ट. ते तो माका खूप सपोर्ट गावलो. आणि त्यांनी माका एडिटिंग वगैरे पहिला तो करून दे माझा. एडिटिंग कसा करू त्यांनी माका दाखवलं आणि त्यांनीच शिकवलं मला एडिटिंग. तसं माझा इंस्टाग्रामचा प्रवास झाला. तात्यांच्या पडीत हा माझा युट्यूब चॅनल वेगळ्या अँगलने चालू झालो. कारण 2 वर्षापूर्वी ज्यावेळी चतुर्थीच्या आधी 2 दिवस मी आधीच देवबाग हॉटेल माहिती असतं तो मालक एकदम माझा खास मित्र अवी सामंत.
त्यांनी पिझ्झा कॉर्नर घेतलेलं त्यावेळी झालं त्यावेळी ते आम्ही पिझ्झा खाऊ गेलो बारक्या पोरांकडे. तर तेव्हा ते अक्षरशः मला गाडी घातल्या मालवणी. हा. तू म्हणता काय म्हणता माणूस असं, अरे इतके म्हणजे कालचे पोर येऊन म्हणता युट्यूबवर आता कमाई चालू केलं नाही. तू इतकी वर्ष कलाकार क्षेत्रात होतो, तुझ्याकडे टॅलेंट आहे, तू का नाही करणं, पहिला चालू कर मग सांगा. म्हणजे तंबीच दिल्या चालू कर म्हणा, आणि मी तो चालू केलं. ओके. चतुर्थी दिवशीच चालू केलं. त्याका पण मालवणी कांडेजोरचोच सपोर्ट, सगळे व्हिडिओ पहिले एडिट त्यांनीच केलं. आणि तात्यांचा मालवणी हा नाव पडा कारण हा. मी गेली 20 वर्ष स्टेज आर्टिस्ट असल्यामुळे नाटक कायम करते. पण नाटकात माझी शक्यतो एकच भूमिका जास्त करून, ती म्हणजे तात्यांची. माका बरेच जण तात्या म्हणा ओळखत नाटकात बघून, तर खैचाही नाटक केला तर तात्या कॉमन, विषय बदलत पुढचे. म्हणजे दोन्ही नावं तू तशीच घेतलं, एक लहानपणी लारा म्हणायचे म्हणून लारा, लारा. आणि इकडे तात्या म्हणायचे म्हणून तात्या. असं तात्या. मग लोक म्हणायला लागले वेगळा नाव कसं, आपल्याकडे नाव हा आपला ह्या असा. हा. आणि मी मालवणी प्रचंड प्रेमी आहे. हा. माका मालवणीच आवडतं, मी मालवणीच बोलतो जास्त हा. करून. 90% मालवणी बोलायचा प्रयत्न करतो. एखादं मराठी कोणी लोक बोलतोय ना असं नाही, पण शक्यतो मी मालवणी बोलतोय. त्यामुळे माका मालवणीच येतं, म्हणून म्हटलं तात्यांचा मालवण. माका मालवण एक्सप्लोर करूचा, मालवण जगाच्या बाहेर जाऊ दे, लोकांपर्यंत पोहोचा नाही, मालवणी भाषा पोहोचा नाही, म्हणून मी मालवणी तात्यांचं मालवण हे नाव ठेवला. आणि मालवणीच माझे ब्लॉग असतात. जसं तू म्हटलंस की इंस्टाग्राम वगैरे युट्यूब वगैरे तुला आवडत नव्हता कारण की तू स्टेज आर्टिस्ट आहे. जेव्हा ह्या सुरुवात झाली ना तेव्हा तुका असं वाटतं की काहीतरी स्टेज आर्टिस्टची व्हॅल्यू कमी होत होती हे इंस्टाग्राम युट्यूब टिकटॉक मुळे? नाही, प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. हो. आमका लोक स्टेजवर पण तेवढाच प्रेम देतात जेवढा आमका इंस्टाग्रामवरती देतात. आता काय झाला, स्टेज करणं म्हणजे तेवढं थोडा खर्चिक काम झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे कार्यक्रम आता आणि लोक आली बघूचो, म्हणजे लोक बघतात पण की रील्स वाले. ऍक्च्युअल तू म्हणा हरकत नाही की स्टेजवाले थोडी व्हॅल्यू कमी झाली आहे. पण मिळाच होई. ऍक्च्युअल स्टेज आर्टिस्ट ऍक्च्युअल हाडाचो कलाकार स्टेज आर्टिस्ट. आपण कॅमेऱ्याच्या समोर 10 वेळा पण बोला शकतो, पण करू शकतो. पण स्टेजवर आपण ज्यावेळी ऍक्टिंग करतो त्यावेळी ती हजारो लोकांच्या पुढ्यात डायरेक्ट वन टेक करतो. तो ती कला जी आहे ती मेन आहे. म्हणूनच मी या गोष्टी विरोध होतो. काय या करतात नको, ते पुढे जाळे करतात असं मी म्हणायचं. एका पण मी सांगायचं काय करताय पुढे जाळे नको, स्टेज कर म्हणून सांगायचं. काय स्टेज नाही का, आणि त्याच्यात ओके आहे, माझ्यापेक्षा बेटर आहे रील्स मध्ये. आणि कॅमेऱ्याच्या मुळे पुढे मी एकदम शून्य आहे. माका अजिबात माझी ऍक्टिंग आवडणार नाही कॅमेऱ्याच्या समोर. ऍज अ आर्टिस्ट मी स्टेज आर्टिस्ट मी माका आवडतंय, लोकांका पण आवडतंय, पण मी माका तर आवडतं की मग आपल्यात पण कळतं की कलाकार करताना की आपण खय चांगले वाटतं. तसं माका स्टेजवर मी आवडतं. पण हे जे रील करताना तुका नेमके टॉपिक शोधणं किंवा हे स्ट्रगल कसं होतं तुझं? ऍक्च्युअल खरा सांगू हरकत नाही की काही कंटेंट हे हिंदी वगैरे कंटेंट असतं, त्याच्यावरून मी मालवणी करतोय. जास्त तिचे कंटेंट आम्ही आमच्यात, मी आणि माझी बायको, नवरा बायको असे नसतो, आम्ही एकदम फ्रेंड्स मध्ये असतो. एकदम ज्यावेळी आम्ही पर्सनल असतो त्यावेळी एकदम आमचे जोक होत असतात. त्या जोक मधून आम्ही एखादं जोक घेतो आणि कंटेंट करतो. आणि शक्यतो मालवणीच असतं, त्यामुळे मालवणी आमच्या दोघांचे कंटेंट असतात. आणि 20-25 वर्ष मी कला क्षेत्रात असल्यामुळे कंटेंट उपजाऊ येतात. सगळ्यात जास्त व्हायरल झालेलो आणि सगळ्यात जास्त त्याच्यावर म्हणजे असे निगेटिव्ह कमेंट्स येणं वगैरे हे गोष्टी तुझ्यासोबत घडल्यात? व्हायरल झालेला व्हिडिओ आमचं म्हणजे ऍक्च्युअली मी त्या व्हिडिओत कमी आहे, पण माझी बायको आणि मॅक मालवणी कांडेजोरची म्हणजे बहीण भावाचं नातं दाखवलं होतं. आणि त्याच्यात बहिणीन म्हणजे कसा स्ट्रॉंग राहावा काय भावाकडनं, जे बाहेर टवाळ किंवा त्यांच्या समोर कसा राहावा काय, त्याच्यावरती एक व्हिडिओ गेलो. तो आमचा व्हिडिओ जवळजवळ 7.5 मिलियन पर्यंत गेलो. आणि फेसबुकला पण तो मिलियन मध्ये, युट्यूबला पण मिलियन मध्ये. म्हणजे तिन्ही ठिकाणी चाललेलो व्हिडिओ होतो. तो व्हिडिओ चांगला. आणि तुमका माहिती आहे जेव्हा प्रगती असते विरोधी असतातच, असे बरेचसे लोक आपलेच लोक ह्या माका कळतात की ते फेक अकाउंट काढून कमेंट करतात, बरेचसे वाईट कमेंट करतात. इग्नोर करतोय मी, कारण एवढं सिरियस बाग मी खायच्याच कमेंटला सिरियस नाही. एका दुसरी मी रिप्लाय पण देते कमेंटला, तू करून बघ एकदा बरा वाटत, मग तू खूप हिरो, मी खूप ह्या असं. आणि मानसिकता लोकांची अशी असा की फेसिंग बघून ठीक आहे, मग मी एवढं दिसा सुंदर नसतं, माझी बायको असा दिसा सुंदर, पण माझ्या बायकोन सुंदरतेपेक्षाही माका का निवडल्या तर ते एकाच माहिती असतं, कारण माझ्याकडे काही अजून वेगळे जाणून घेणार. हे गोष्टी आहेत ना, हे प्रत्येकाचं
आपण समोरून माना शकतो ना की बाबा ह्यो माणूस वाईट आहे किंवा बरोबर. त्यावेळी आपण त्याचं सानिध्य देतो, त्याच वेळी लक्षात येतं की बाबा माणूस कसो आहे. आणि थोडक्यात काय, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी एखाद्याक सांगलं की बाबा तू चुकीचं होतं, मी तोंडावर सांगतले. मागतून माका गुलू घालना की हो माय खराब डॅम्बिसा आणि मग ते तोंडावर गुलू घालना ह्या माका पटणार नाही. मी जर तू बाद असतं मी तोंडावरच सांगतलं की तू खराब हो किंवा तू चुकीचं हो. बरोबर तर बरोबर मी तोंडावरच सांगतले. माझी ती सवय ना की मागतून बोलत राहू. मग असं तू कमेंट्स डिलीट वगैरे करता की त्यांना रोखठोक उत्तरच देतो? देते मी बऱ्याच वेळा उत्तर देते रोखोक मी. डिलीट शक्यतो ना एका दुसरी वाटली म्हणजे काही काय असे पण लोक आहेत की जे असलेली कमेंट हो. करतात. पण ते काय तुमका एक सांगू माका आवडत अजून आणि माझ्या पण सबस्क्रायबर फॉलोअर्सला आवडत. माझ्याकडे जास्त करून ना थोडस स्टँडर्ड माझं व्ह्युअर्स आहे. ते अगदी सुशिक्षित मतलब सरळ करत नाही. कारण माका बऱ्याच जणांनी सांगितले की तुमचे व्हिडिओ आम्ही बिनधास्त आम्ही आमच्या लहान मुलांकडे जातो. माका हीच पोच पावती आहे. तर माझ्या व्हिडिओत त्याची गाडी नसतात, शिवी नसतात आणि काय अस्मिता नसतं. त्यामुळे जोक होतोच, हा. जोक असतात, पण कधीतरी कोणतरी नको तो उलट विचार करतात. करता. त्या ह्याने आम्ही करणं होत नाही कधी. पण एखादोच असं कधी फालतू कमेंट दिली तर ती मी डिलीट करते. जेव्हा तू सुरुवात केलास आणि जेव्हा असे भरपूर लोकांमध्ये जेव्हा तू मोबाईल काढला, कॅमेरा काढला, तेव्हा तू काय फेस केलंस? पहिला पहिला वाटा म्हणजे कारण आम्ही जसं लोकांका बोललोय की काय आहे तो फालतूगिरी करतात, तसा पहिला मागा वाटा की करू की नको, करू की नको, हे नको, तही जाऊया, तही नको, हे जाऊया, असा वाटतं. पण आता माका काही वाटत नाही कारण आणि लोकांनी पण ऍक्सेप्ट केलं नाही. बघा, हा. लोक पण सांगतात अरे त्या दिवशी जो व्हिडिओ मस्त झाला, पहिलो कर, तैलो कर, ह्या कर, आमका पण घे कधीतरी व्हिडिओ, असा पण लोक सांगतात. त्यामुळे आता माका काय वाटणार नाही. माझा आता मालवणचा पब्लिक 90% पब्लिक तरी माझ्यावर खूप प्रेम करता आणि आमका खूप सपोर्ट करता. खंय गेलो तरी आमका आवडीन हाक मारतले, त्यात आमका तर प्रेम आहे. लाराने आपली ह्या सांगितली ज्याचं नाव आहे मनोज मयेकर. त्याचप्रमाणे मिसेस लारा, त्यांचं आपण नाव जाणून घेऊया आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार, मी जान्हवी मनोज मयेकर आणि आम्ही इंस्टाग्राम मध्ये यायचा म्हणजे येऊचं कारण की मी इंस्टाग्राम वरती टिकटॉक वरती आधी व्हिडिओ बनवी हा. म्हणजे असं गाण्यांवरती लिपसिंग वगैरे असा आवडा माझा आता खूप. आणि नंतर मग टिकटॉक बंद झाला, खूप दुःख वाटलं, एवढे सगळे व्हिडिओ सगळे उडाले. नंतर मग इंस्टाग्राम इला, रील एवढे म्हणजे इंस्टाग्रामवर रील युज करूच इंस्टाग्राम युज करूच एवढा आयडिया नव्हती कारण टिकटॉकची सवय झालेली. नंतर मग हळूहळू ता येऊक लागला कारण टिकटॉक नव्हता, ऑप्शन नव्हतं. मग रील त्याच्यावर बनवूक लागले, जमाक लागला हे का आवडा नाही, ते का आवडत नाही आधीपासून असला काय. बोलायचं काय पण काय करतं उगा असता, नको आता बंद कर. मग मी बंद केलं. नंतर मग असं माझे रील बंद झाले. मग एक दोन माणूस म्हणजे ऋषी दादा वगैरे विचारी की काय झालं तू म्हणजे रील करूच बंद कशा केलं, मला आवडतात, मी फॉलोअर होय तुझं, मी म्हणजे मिस करताय रील नाही ना तुझे वगैरे. रुची तसे अजून मगा गावलो का याकच सांगतं तू माझ्याकडे बोला नको, तू बायको रील्स बंद करू लावली. तर मग नंतर असं मी बोलले की आपण दोघं करूया ना, रील करतो म्हणजे असं म्युझिक वरती ते का नाही. तो म्हणे काय की नाही आपण कंटेंट वरती करू. माका तो कॉन्फिडन्स नव्हतो असं कॅमेरा समोर आपण स्वतः डायलॉग वगैरे बोला. मग हे आणि मॅक असं दोघांनी माका काय आज मी दिसतोय त्या दोघांनी मिळून माका तयार केलेला. म्हणजे टिकटॉक वर तर लिपसिंग करणं आणि इंस्टाग्राम वरती खूप कठीण परिस्थिती आहे. ते स्विच होताना तुला खूप म्हणजे स्ट्रगल करू शकतो. खूप म्हणजे सांगते का मी काय दिसतंय ना आज लोकांका कॅमेऱ्यावर किंवा रील मध्ये युट्यूब वरती जे काय मला बघतात, तर हे आणि मॅक दोघांनी मला खूप म्हणजे काय मेहनत घेतात ते रील करताना जे असतील आजूबाजू त्यांना माहिती आहे. आणि 2-3 मी असे रील्स केलंय लिफ्ट मोमेंट, पण ते माका त्याचे परफेक्ट होत पण माझ्याकडनं तर परफेक्ट होई नाही. मग लोक पण आमका म्हणतात अरे ह्यो कसलो कलाकार म्हणून का बंद केलं. म्हटलं ज्या असत आपण रिअल करूया म्हटलं. कलाकाराकडे ह्या एक असतं की त्याला परफेक्शन लागतं, हा खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तू तुझ्या आयुष्यात मनोजची निवड कशी काय केली? एकतर तो म्हणजे जेव्हा माका मी 10वीत होते तेव्हा माका त्याने प्रपोज केल्या. खूप असं म्हणजे त्यांनी माका सगळी आपली बाजू म्हणजे जी काय त्याची परिस्थिती होती तेव्हा सगळी सांगितल्या. 10वीतच म्हणजे ऍज अ फ्रेंड म्हणून त्यांनी सांगितल्या की असं असं माझं म्हणजे माझं बॅकग्राऊंड
मी एका चांगल्या ह्याच्यात ना घरात ना आणि त्याची परिस्थिती एवढी नाही, तर त्यांनी मला सगळे व्यवस्थित गोष्टी सांगल्या क्लिअर. माझ्या मते एवढं कोण नाही म्हणजे तो फसवू पण शकलो असतो की हा हो. माझ्याकडे हा आता हा असा तसा. त्यावेळी माझ्याकडे पल्सर होती. हा पल्सर माझ्याकडे होती. ती पल्सर म्हणजे त्यावेळी हो. आताची बुलेट मला बुलेट. करतात ना त्यावेळी. तर जे काय गोष्टी होते त्याने सरळ खरे असे सांगितले. आवडला त्याचा बोलणं वगैरे आणि मग मी होय म्हटलंय. आणि आमचं 6-7 वर्ष म्हणजे रिलेशन होता. नंतर मग आम्ही 2011 मध्ये लग्न केलं आणि आता ती 14-15 वर्ष आम्ही आता लग्नात झाली आमची. जेव्हा तू ह्याच्यासोबत ह्याची निवड केलास, घरात वगैरे सांगणं सांगितलंय घरातनं नाही परमिशन, म्हणजे आई बाबांनी तर नाहीच सांगितलं नाही म्हणून. त्यांच्या घरात नव्हती परमिशन, आमच्या घरात नाही, म्हणजे कोणाचीच नाही, भाऊ नाही. ऍक्च्युअल त्यांची फॅमिली म्हणजे थोडक्यात स्टँडर्ड फॅमिली म्हणा करतात ना. ओके. कारण यांचे बाबा त्यांच्या समाजातले एक वरिष्ठ हे होते ओके. आणि त्यांचा खूप मान होतो समाजामध्ये. ऍक्च्युअल हे नाभिक समाज ओके. आणि आम्ही भंडारी. ओके. त्यामुळे त्यांचा विरोध होता कारण ते जातीसाठी खूप मेहनत करीत होते. आज बऱ्याच म्हणजे सलून वगैरे झाली चांगली सुरुवात त्यांच्याने केली. मालवणमध्ये एसी सलून वगैरे अशी त्यांच्याने सुरुवात केली आणि मग ते पुढे पुढे लोकांनी ती चालू केली. ते रेट वाढवणं वगैरे. पण ते समाजासाठी खूप काम करतात. त्यामुळे ते त्यांच्या मनात असतातच की बाबा मी समाजासाठी काम करते आणि दुसऱ्या समाजात, त्यामुळे त्यांचा आमचा विरोध होतोच. जेव्हा इंस्टाग्राम आणि युट्यूब या व्यतिरिक्त मी असं ऐकलंय की तू रिक्षा चालवायचं, होय ना? त्यावेळी मी प्रपोज केलं त्यावेळी हा. मी रिक्षात चालवत होतो. मी ऍक्च्युअली ओके. कॉलेज करून रिक्षा चालवतो. ओके. रिक्षा जवळजवळ मी एक 7 वर्ष रिक्षा चालवले. 6 ते 7 वर्ष रिक्षा अधिक चालवले. त्यानंतर मग तो व्यवसाय तिच्या बाबांना आवडत नसतात कदाचित. म्हणून ह्यानेच मला फोर्स केला की तू कधी चांगलं जॉब वगैरे बघ. मग मी तो मुंबईत गेलो. एका आयटी कंपनीत चांगल्या कामाक होतं. चांगलं काम म्हणजे चांगल्या पगाराची चांगली नोकरी, चांगलं स्टँडर्डनेस दिलो माका. रवाक आम्ही आउट ऑफ ऍक्च्युअल महाराष्ट्रात असायचो. चेन्नई, बेंगलोर अशा ठिकाणी. ते आमका रवाक हॉटेल चांगला 5 स्टार हॉटेल असायचा. कंपनीची गाडी असायची, ड्रायव्हर असायचे. जेनेसिस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी होती सिटीला. इंटरनॅशनल कंपनी होती. त्याच्यात कामाक होते मी नंतर. आणि लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग माका 2011 मध्ये मोठा रिसेशन येला. त्या रिसेशन मध्ये आमका ब्रेक देऊ. मग तिकडनं इकडे गेल्यानंतर सर नंतर माका परत खूप स्ट्रगल करूच लागलो. 6 महिने मी खूप स्ट्रगल केलं. माझ्याबरोबर लग्न झालं होतं बायको, कारण लव्ह मॅरेज असल्यामुळे बायको माझ्याशिवाय रवा शकत नाही ना, मी ते काय घेऊन गेलेलो. पण खरी मी जर स्ट्रगल केलं त्या 6 महिन्यात दोघांनी पण खूप. आणि ती जी माका त्या वर्षभरात याचो सपोर्ट होतो. एवढी खालची परिस्थिती जर म्हणजे त्या लेवलची नोकरीच मिळत नव्हती बघा. ती नोकरी नाही मिळाली तरी माका ह्या करूक नाही. एका शब्दात माका कधी अनसपोर्ट करूक नाही. सपोर्ट करेल. तू नको टेन्शन घेऊन आपण बघूया काहीतरी होतं. असं करून 6 महिने आम्ही घरात. 6 महिने भाडा लोकांचा देतो काय नाही. म्हणजे परत मी शून्यावर येईल त्या 6 महिन्यात. आणि तशी नोकरीच मिळाक तयार नाही. मग दोघांनी विचार केला आणि एक मित्र माका म्हणायला लागलो, गावाक आपल्या सोना पेज भाकरी खाल्लं तरी कोण विचारतो नाही. स्वतःचं घर आहे, भाडा भरू नको काय नको, आणि तू गावात काय ना काय करू शकतो. तर आम्ही गावा गेलो. साधारण कोणत्या वर्षी? 2012 12 एप्रिल एक वर्षाने 2012 लगेच अजूनही आठवतं मला. लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने लगेच. 1 वर्ष लगेच लग्नानंतर मला महिन्याभरात जॉब गेलो माझं. त्यानंतरची ही परिस्थिती. मग मी 2012 मध्ये गावा गेले. 12 एप्रिल 2012 बरोबर आठवता माका. माझा वाढदिवस होतो आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो संध्याकाळी 4च्या. 11 एप्रिलला बसलो, 12 एप्रिलला घरा गेलो. थैसून मी 1.5 महिना मित्राबरोबर कोल्हापूरला होते. मित्राच्या बाबांका हार्ट अटॅक गेलो, जे बायपास सर्जरी होते ते सर्व 1.5 महिना होते. आणि मग गेलं आणि माझी या चालू झाली. मग तेव्हा इल्यानंतर पहिला काय सुरू केलं? गेल्यानंतर जॉब काय नव्हतं. माझा मित्र विनीत चव्हाण म्हणून, त्यांनी मग खूप सपोर्ट केला माझ्या आयुष्यात. तेव्हा पावसात काही काम नव्हते, पर्यटन नव्हतं, काय नव्हतं काय. तिने मला खूप सपोर्ट केला. मग मी हळी करूक जा किंवा काही कलर मारूक जा असा करून मी माझं मुंबईत ऍक्च्युअल सिलेंडर तो मित्राक देऊन दिलेलं. पावसात हळूहळू कसे कसे 3 महिने काढले. 3 महिन्यानंतर मी दुसरं एक मित्र आमचं दादा वाघ म्हणा, त्याच्याकडे मी ट्रॅव्हल्सवर पिकअप मॅनचं काम करू लागलो. तर ह्याने आधीच सांगितलं काही कर, रिक्षा करायची नाही. कारण मी अजून रिक्षा कधीतरी चालवतोय हौशिक, पण रिक्षा धंदो नाहीच. नेमकं तुमचं रिक्षाक विरोध का? आज रिक्षावाला मुख्यमंत्री आहे. असं
विरोध नव्हतो हा. काय, बस नको होता म्हाका. एक सांगतोय का याचं कारण काय की त्यावेळी रिक्षावाला एवढं मान नाही होत. हा. बऱ्याचशा रिक्षावाल्यांचा काय झालं, धंदो करीत ड्रिंक करीत, आणि बरेचसे लोकांचा एक गैरसमज होतो की रिक्षावाला म्हणजे ड्रिंक व्यसनीवालो. आता तसं थॉटच आहे की ड्रायव्हर म्हटलं की तो व्यसन. सगळं व्यसन. आणि ह्याचे डोळे वगैरे ना म्हणजे कोणी म्हणजे कधीही बघू दे समोरच्या वाटतं की मी हा तेवढं- पूर्ण म्हणजे पण माका सुपारीचंही व्यसन नाही. तुमका माहितीये किंवा ह्याच्या आजूबाजूच्या लोकांका पण माहितीये की लारा काय आहे किंवा नाही, म्हणजे तो त्यातलं नाही. जेव्हा तू कोकणात इलस मग जर कोकणात असा तुझ्या मित्रांनी जसं सांगितलं की कोकणात सोनं, त्या सोन्याप्रमाणे मग तू तुझे ह्या लारास किचन वगैरे सुरू करण्यात किती वेळ गेलो? तरी बरीच वर्ष गेली. मी 2012 मध्ये इलोय. हा. त्यानंतर मी 4 ते 5 वर्ष मी लक्झरी वरती पिकअप मॅनचं काम केलं. हा. पण तत्पूर्वी मी माझा एक अजून मित्र दामोदर तोडणकर म्हणून, हा. तो माका कायम येऊन सांगी 8-9 मध्ये ऍक्च्युअली स्कुबा डायव्हिंग चालू झाला 9-10 मध्ये. तर तो माका येऊन सांगी की माझ्याकडे ये स्कुबा डायव्हिंगला ये, पण मी त्यावेळी दुर्लक्ष करी. हा. काय त्यावेळी मी रिक्षावर कमाई 100 रुपये 200 रुपये दिवसात, आणि तो बघा सांगे की 8 दिवसात 8,000 रुपये कमवतो पोरगे, ये म्हणून. तर मी तो विरोध करी, म्हणजे काय उगाच माका पकवताय काय, म्हणजे मी दुर्लक्ष केलं की मी येऊ काय म्हणून. कारण माझं संभाषण कौशल्य चांगलं होतं, त्याला माहिती होतं. ते का त्या दृष्टीने परिणाम दृष्टीने मी योग्य वाटलं म्हणून तो माका सारखं बोलय, कधीही बोलय. त्यानंतर मी 5 वर्ष लक्झरी लाईन केलं. त्यानंतर मी या लाईनला घुसले, टुरिझम लाईनला. हा. त्यावेळी माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की टुरिझमला घुस. त्यातही घुसलोय मी टुरिझमला. त्यावेळी मी त्याच्याकडे गेलोय आणि परत बसलोय की माका यावचा म्हणून. 2 वर्ष मी केलंय सतीश आचरेकरकडे काम. 2 वर्षानंतर म्हटलं आता चेंज करूया, कारण तो माका रोज गाडी घाली. मी तुका माझ्याकडे बोललो तर तू दुसऱ्याकडे किती गेलं. तर मी ऍक्च्युअली मित्रामुळे गेलेलो आहे दुसऱ्याकडे. त्याच्याकडे पण चांगलाच होता काम, नो प्रॉब्लेम काय. पण ह्यो माका रोज सांगी माका फसवून गेलं. तर मी असंच एकदा गेलोय, आणि त्याच्याकडे पूर्ण भरती झाली होती, म्हणजे पूर्ण स्टाफ फुल होतो. तरी पण मी गेलोय. म्हटलं काय माका घेतलं काय, तू तुझ्यासाठी माझ्याकडे 24 तास दरवाजे उघडे, तू कधी ये. आणि माका त्याने रुजू केला, आणि थैसून माझी लाईफस्टाईल चेंज होत गेली. त्याच्यानंतर 2014 माझी मुलगी झाली ना, हो. थैसून माझी लाईफस्टाईल change होत. चेंज होत गेली. तसा मुलगी म्हणजे लक्ष्मीचं रूप तर म्हटलंच जातं. माझी दोन्ही मुली माझ्यासाठी, हा. आता दोन्ही मुली आहेत. हा. मी खुश आहे, हॅप्पी आहे, म्हणजे असं काही नाही. मी खूप हॅप्पी आहे. आता मुली आणि मुलं ह्यात काय रवलाच काय नाही. रावलाच नाही. आणि बघू गेला तर आपण आपण आपल्यावरतून अनुभव घ्यायचो. आपल्या आई वडिलांना काय झालं तर आपण थोडंसं तरी विरंगुळा करतो की बाबा इला थांब जरा कामात आहे म्हणून. पण मुलीचा बघ, कधी आता माझ्या बायकोवरून मी तुम्हाला औषध कधी फोन केला की माझा वाईट डॉक्टर दुखतं, जास्त विचार नाही. आई मी जाऊन येते पटकन, मम्मी बरा नाही, काहीतरी विचारणे नाही, म्हणजे खरी कधीच नाही. बायको माझी घरातून खरी बाहेर पडा धरली, माका विचारल्याशिवाय कधीच जाणार. अजून आता पहिल्यापासून त्याच्या तिने ह्याच करून घेतलेला की काही जाऊ नये. भले ऐसून दुकानात जात असलं तरी मी जाते दुकानात, मी नसले तरी सांग त्याला फोन करून मी अमुक ठिकाणी जाऊन येतो. ती त्याची पहिल्यापासूनची सवय आहे. आता ह्याच्याकडे गेला काही सांगणे ना मी जाऊन येतोय म्हणून, जातोय मम्मी जरा बरं, म्हणजे ह्याच्यावरून आपण अंदाज घ्यायचो की जो नाट्यगृहाचा जो व्हिडिओ होतो तो राजकीय नाही असा त्याच्यात हा मेन्शन झालेला. साठी मेन्शन झालं, कारण नाट्यगृह ह्या आमच्या कलाकारांसाठी स्वर्ग, आणि आम्ही त्या नाट्यगृहात जास्त घडलो. म्हणजे शाळेत म्हणजे कॉलेज असल्यापासून आम्ही त्या नाट्यगृहात आम्ही भरपूर कार्यक्रम केलो. एखादं नवीन काही कार्यक्रम करत होतो आम्ही नाट्यगृहात सुरुवात केलेली आहे. कॉलेज असाने किंवा आणि कुठचे NSV वगैरे गॅदरिंग असाने नाट्यगृह. तो मी त्या नाट्यगृहात माझ्या व्यावसायिक पदार्पणात पण नाट्यगृहात चालू केलं. म्हणजे जसं प्रोडक्शन होता भद्रकाली प्रोडक्शनचा याचा भावांचा लवराज कांबळीचा त्यांचा प्रोडक्शन होता. त्या प्रोडक्शन मध्ये मी एक कलाकार म्हणून काम केलं. 25 प्रयोग केला व्यावसायिक. पहिला प्रयोग मी काही केलं, तो पण हाऊसफुल प्रयोग होतो सगळ्यात. त्यामुळे ती एक ओढ होती, आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं गव्हर्नमेंटचं म्हणा आणि कोणचं म्हणा. नाट्यगृहात अक्षरशः मी गेल्या वर्षी नाटक करीत होतो. मी स्टेजवर असो, मी हय बोलते आणि माझ्या पुढेच गळतं टपाटप. त्या ह्याच्यात मी नाटक केलं, आणि त्या झाल्यानंतर मग आमचे ज्येष्ठ भालचंद्र केळुसकर होते ते, आणि आम्ही म्हणाल मग म्हटलं की कोणीतरी मदत करा, आणि हा नाट्यगृह आता नाट्यगृहाचं काम चालू आहे. आमका खूप समाधान वाटतं. भले कोणाचेही
हा. याने उजळला नाही काय, पण उजाडला हे आमच्यासाठी महत्व. आमचा का क्रेडिट नको काय नको, नाट्यगृह ओके होणे आणि परत काही मुला घडा नाही. कारण आम्ही बघितलं खूप मुलात हे घडली आहेत आणि आज काही काही नाव कमवतं. जसा आता इंस्टाग्राम, युट्यूबला चांगले दिवस होत हम्म. असं म्हणा का हरकत नाही हा. हरकत त्याचप्रमाणे नाटकात परत चांगले दिवस येतील. येऊ हवे, येतील या सांगू शकत नाही. कारण आजचा युग ह्या इंटरनेट युग हा. आता लोकांका मोबाईलला सगळं दिसतं त्या स्टेजवर, पण लोकांची ही मानसिकता नाही हा, की ह्या आपण 10 वेळा बोललेलो आहोत, आम्ही रील करतो ती 10 वेळा करून मग ती अपलोड करतो हो. रील. स्टेजवर तसा नाही, स्टेजवर आपल्याला लाईव्ह परफॉर्मन्स बघतो आणि जा लाईव्ह प्रेक्षक हा थळ्यात जाऊन बघतात. भले वीर मोबाईलवर बघू नये, पण जा लाईव्ह प्रेक्षक हा, ज्याका माहिती आहे हो. खरो प्रेक्षक हा, तो स्टेज वरच्या कलाकाराकडे जाऊन बघतो. इंस्टाग्रामवर काय चुकलं तर आपण परत शूट करू परत शूट शकतो, करू शकतो. पण नाटकात काय चुकलं आणि ते का सांभाळून घेणं ही कला जी हा असते. आम्ही खूप वेळा केला. हा. डान्स करताना एकदा असंच झाला, एका मुलीची साडी सुटली स्टेजवर, हा. तिका बाहेर बोलवलं. आता मग बाहेर बोलवलं म्हणजे त्याच्याबरोबर जेंट्स होतो, एक तो काय लागतो 3 कपलात. मी हवेसून उभं होतो, त्या म्हणले तू असं ये, तो हवेसून बाहेर येलो आणि 2 कपल नाचले शेवटपर्यंत. ती एक ऍडजस्टमेंट असताना ती त्या लोकांनी टाळी मारले नाही. मुली कळतात हो. गाडी म्हणजे का पूर्ण नाही, कधी हो. पदर खाली येलो काय येलो. मी माझ्या ग्रुपमध्ये कधीच मुलींका म्हणजे पूर्ण कपडे घातल्याशिवाय डान्स नाहीच. हो. तुम्ही म्हणशाल की कोल्हापूरवाले वगैरे येतात आणि ते अश्लील कपडे घालून नाचतात, असलं माझ्या ग्रुपमध्ये कधीच नव्हतं आणि मी अलाउडच नाही केलं. कारण माझ्या बहिणींसारखेच ते होते. एकदा माझी ट्रीटमेंट माझ्या बहिणींसारखीच होती. कोणत्याही कलाकाराला विचारा की मी कधीच नाही, माका सगळेजण भावच मला. आणि त्यामुळे मी माझ्या बहिणी कसं करीन का, त्यामुळे माझं एकच ह्या होतो की माझी दुसऱ्याची बहीण ती माझी बहीण. त्यामुळे मी त्यांची ह्या खूप कळी. त्यावेळी मी असं सांगितलं, एकदा माझा मित्र असंच खाली पडलो, तेच फुटलं आणि खाली पडलो. ते काय म्हणलं तुम्ही मागे व्हा, ती पुढचे नाचतात त्यांना नाचाने. अशी ही ऍडजस्टमेंट करूची लागता. जेव्हा आपण एखादं चॅनल सुरू करतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की नाही मी डेली व्हिडिओ टाकणार, डेली ह्या करणार. एक प्रत्येक मधलो काळ इल्यानंतर ह्या गोष्टी कसं फेस करतो माणूस. ऍक्च्युअल मी पण झालो होतो. पहिले व्हिडिओ करताना मला बरा वाटला बाबा व्हिडिओ. त्या व्हिडिओ व्ह्यूज नाही होते. मला अजूनही काही काही व्हिडिओ 1000 म्हणजे युट्यूबच्या ब्लॉगला व्हिडिओ अजून काय जसे ह्या नाहीत. काहीतरी व्हिडिओ चालतात कशावर तर म्हणा किंवा मच्छीमारीवाला म्हणा, ते काहीतरी व्हिडिओ चालतात, नाहीतर 500. अजूनही काय काय व्हिडिओ माझ्या 350-400 व्ह्यूज जुन्या. पण माका एक असं मित्र बोलायला गेलो की ही तुझी जमापुंजी आहे लक्षात ठेव. तशी तू बँकेत डिपॉझिट करून ठेवतलं आणि ते तुका पुढे आयुष्यात गावतले हळूहळू व्याज जमा. तशी ही तुझी जमापुंजी आहे, हे तुका आज नाही पण तू व्हिडिओ कधीतरी पुढे चालू शकतो. जसं आता मी तुमका सांगतोय, हे तो केलेलं आहे मी आता 7 मिलियनला व्हिडिओ गेलो इंस्टाग्रामला. तो व्हिडिओ पहिल्या 2 महिन्यात चालतच नव्हता. पहिल्या महिन्यात 4-5 हजार असंच चाललेलं होतं. अचानक त्या व्हिडिओ जो फ्लो घेतला तो डायरेक्ट मिलियनला बाहेर पडला. तेव्हा माझ्या लक्षात दिला की व्हिडिओ कधी उचलला शकतो, आजच चालत असा नाही. मग आपण थांबायचा नाही, व्हिडिओ करीत राहावे. आणि आम्ही काय बिझनेस म्हणून ह्या क्षेत्रात उतराक नाही, एक एन्जॉयमेंट आणि एक आवड म्हणून. आणि या आवडीचा रूपांतर एवढा झाला की आज काही गेलो 4 लोकात तरी एवढं मान सन्मान गावतं की मी जरी करोडो रुपये घेऊन खिशात गेलो तरी मला तेवढं मान मिळत नाही. त्याच्यापेक्षाही मान मिळता मला या क्षेत्रात दिल्यामुळे. तर तुझे आता ही इंस्टाग्राम, युट्यूबची जर्नी अशी तू मांडलंस आपल्याकडे. तर आता जे नवीन इंस्टाग्राम आणि युट्यूबवर जे लोक येतात त्यांच्यासाठी तुझं काय मेसेज असेल. माझा मेसेज एकच असा की तुम्ही इंस्टाग्राम करता हे चांगली गोष्ट आहे. लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवा. कारण आजकाल कोकणाबद्दल बरेचसे लोक जे भूता खेताचे असे व्हिडिओ करतात, त्यांना माझे सरळ चॅलेंज आहे, असले व्हिडिओ खरोखर करू नको. तर मी तुमच्या विरोधात व्हिडिओ करून गेलोय तर मी बदनामी केल्याशिवाय राहायचं नाही. कारण कोकणाची बदनामी माका आवडणार नाही. मला बरेचशा गोष्टी आहेत. आजही रात्री माका 1 वाजता 2 वाजता तुम्ही खयो चलत जाऊ सांगा, मी जाऊची तयारी आहे. असले काहीही गोष्टी नाही. भूता घेता ही आपल्या मनात, बाहेर काय नाही. हे जे करताच तुम्ही ते करू नको. कोकण एक्सप्लोर करा. तुम्ही जाऊन बाहेर बाहेर ते देश एक्सप्लोर करण्यापेक्षा कोकण एक्सप्लोर करा. कारण कोकणात खूप काय माया. जर कोकणात 8-15 दिवस जरी पर्यटक येऊन राहिलो तरी त्याचा पोट भरायचा नाही, एवढा कोकण फिरण्यासारखे आहे. कोकण एक्सप्लोर करा. ठीक आहे. आता हे जो तू बोललास ना भूताचा, हे हे जे गोष्टी बोलतात की भूत
कोकणात काही कॉन्टेंट आम्ही असे पण बघितले की जसजसा गणपती जवळ येतात हा. तसतसा मुंबईचं चाकरमानी म्हणा किंवा काही लोक म्हणा की लिंबू नारळ सुट्टी देत नाही लिंबू नारळ ह्या सगळ्या हे गोष्टी खरेच कोकणातले असत की ते अफेक्ट करणार आहेत की भूता इकडे जाऊ नको रात्रीचा ह्या असे तुका काय एक्सपिरियन्स दिलेत किंवा काय आता एक्सपिरियन्स काय नाही, ह्या आपल्या मनाचा खेळ आहे, लक्षात ठेवा. तुम्ही किती काय सांगा, आपल्या मनात जा चालतात तात होत असतं. दुसरा काय ना, आपल्या मनात जर येईल की बाबा हे भूत आहे, तर आपल्या एक जाणं होतं कधी आपण आपल्या सावळीत पण बघून घ्या असं काही नसतं. आणि ते जोक करतात म्हणून ठीक आहे, पण ऍक्च्युअल तसा काही नाही. आपलं एक पार्ट ऑफ जोक आहे. मी पण बघतो व्हिडिओ, ते पार्ट ऑफ जोक याने सोडून देतो. मी पण एकदा माझा व्हिडिओ केलेलो आहे काळा बावल्याचो माझ्यावरतून, पार्ट ऑफ जोक, असं काय नाही की त्या रिअलिटी असं काय नाही. तू जेव्हा इकडे येईलस ना 2012 मध्ये तू कोकणात येईल परत आणि तू आता जे तुझे बिझनेस आहेत ते इंस्टाग्राम युट्यूब मधनं तुझ्या बिझनेसला काय फायदा झाला इंस्टाग्राम युट्यूब मुळे बऱ्याच म्हणजे तुम्ही टूर अँड ट्रॅव्हल्स करताय ना, हं. त्याने मला बऱ्याच जण म्हणजे बरेच जण मला सांगतात की आमका तुमची गाडी हवी, आमका तुम्ही हव्यात, आमका तुमच्यासोबत व्हिडिओ करतो, आमचा एक व्हिडिओ करायचो, आता आमका हमकाच सांगतात. बरेचसे कस्टमर सांगतात की आमच्यासोबत एक व्हिडिओ ब्लॉग बनवा, आमका पण आवडा. त्यामुळे बरेचशे गोष्टी. आणि ज्या वेळी माझे व्ह्युअर्स आहेत ते अजून लोकांना सांगतात की ह्याच्याकडे जावा. आणि थोडक्यात काय, आम्ही कोकण एक्सप्लोर करल्यामुळे इतर मी स्वतः जाते गाडीवर, त्यामुळे ड्रायव्हर लोक काय करतात की मी माझ्या त्या ड्रायव्हर लोकांना मित्रांना पण सांगूची इच्छा माझी की येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त पॉईंट दाखवायचे प्रयत्न करा. तुम्ही वेळेच्या बंधन अडकवून सांगा की वेळ बाबा एवढं एवढा आहे, वेळेत तुमका फिरवतोय तसे फिरा आणि सगळा फिरा, मी जास्तीत जास्त पॉईंट दाखवतोय. नाहीतर बाकीचे लोक फक्त किल्लो, रॉक गार्डन, चिवला बीच, गणपती म्हणजे संपला मालवण, तारकर्ली जेव्हा संपलं. मालवण खूप फिरण्याचे समोर सुवर्ण कडवा ते कोण नेणार नाही, मी नेते पार्टीला सांगतो थोडासा चलायचा लागत कारण गाडी मोठी आतमध्ये जाणार नाही. पण तुम्ही बघणार घ्या, पण जरी गेलो कधीच नाराज होणार नाही. मस्त बी बसलं तर अंग समुद्र मस्त एन्जॉयमेंट करू घ्यायचं. मी जास्तीत जास्त पॉईंट एक्सप्लोर करते. रोपर कोपर ती दाखवते, ते कोण नेऊन दाखवणार. ऐतिहासिक महत्वाचं आहे रोपर कोपरला. मोर्याचं धोंडो शासन, महाराष्ट्र शासनाची का ह्याची पूजेचा मान आहे शासकीय. जसं विठ्ठल रुक्मिणी मुख्यमंत्री पूजा करतात पहिलं मान, तसं शासकीय पूजेचा मान मोरेश्वराचा. तो लोक एक्सप्लोरच नाही करणार. ज्यावेळी आपण नवीन ठिकाण एक्सप्लोर करतलं त्यावेळी त्या ठिकाणी नवीन व्यवसाय चालू होतील. आजूबाजूच्या लोकांचा त्याला काहीतरी लिंबू सरबत, चाय टपरी, वडापाव टुकू चालू केल्याने तरी हळूहळू त्यांच्या बिझनेस मध्ये एकदा टुरिझम जाऊ लागलो की बाबा त्यांना ऐतिहासिक आवडा. तू गेलो का तू 4 लोकांना घालू मोर्या तोंड बघून ये, ती माहिती घेऊन ये. हळूहळू वाढता पर्यटन, एकदम वाढणार. तुम्ही म्हणजे आज चालू केलं 100 पर्यटक आजिले असा नसता. स्टेप बाय स्टेप आपण करू काय सगळा होतो. काही लोक असं म्हणतात की मालवण गोव्यात कॉपी करतात चुकीचं. जर का केला नसता तर पहिले बेवडे गावले होते. मालवणात एक तुमचं सांगतोय, मालवणात अजूनही त्या सिंधुदुर्गात अजूनही दारूवरती बंदी आहे. काही बसून तुम्ही दारू पिऊ शकणार नाही, एवढी आमची पोलीस यंत्रणा ह्या असतात. असे तुम्ही बीचवर जरी फिरला तरी येऊन ते गस्ती चालू असतात त्यांची, त्यामुळे तुमचं बीचवर दारू बिरू पिऊन बसायचं. ही पहिली गोष्ट नाही. तुम्ही गोव्यात गेला सगळा सराज असता. दुसरी गोष्ट, अश्लील तर तुमचं खय गावायची नाही. एखादं फॉरेनर जरी इलो ते म्हातारं सांगतो लोक, एखादी आता लेडीज फॉरेनर कोणत्याही कपड्यात फिरतात. म्हाताऱ्यांचं मी 2-3 वेळा बघलं, म्हाताऱ्यांना असं घाल जरी नाही बोला गेलं असं दाखवून दाखवलं लाजेन ती बायका आपले कपडे फुल घालून. आज मी बघला तर फॉरेनर 99% फॉरेनर हे मालवणात दिले तर पूर्ण कपडे घालून. स्कुबा डायव्हिंग हा आमच्या मालवणात झालेला आणि आमच्याच मालवणातल्या लोकांनी गोव्यात दिलेला आहे. स्कुबा डायव्हिंग गोव्यात फक्त ती बोट बुडवून ती दाखवतात. आमच्याकडे रिअल कोरलच महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याई किल्ल्याकडे ना आपल्याकडे रिअल कोरलच आणि खूप प्रकारचे कोरल हे बघून बघून हय पहिले येऊ लागले आणि हयसून मग ते खै घेऊन गेले आणि खै चालू केले. स्वतःवर जोक करून म्हणजे तुमच्या दोघांचं हे एक कौतुक आहे की स्वतःवर जोक करणं आणि दुसऱ्यांना हसवणं ह्याच्या मागचं स्ट्रगल काय तो स्ट्रगल काय ना, आता मी जो कलर हा माझो काढू तो तर मी बदलू शकणार नाही. कलर बदलू शकणार नाही. लोकांना काय बोला तसा बोला नाही. आपण आपल्यावरून मग लोक म्हणा नको की आमच्यावरून काय करता येईल. स्वतःवर आपले काय जोक असतील ते स्वतःवर करूया आणि लोकांना हसवूया.
लोकांना आवडतात हा. जेव्हा हे जोक किंवा हे जे रील्सचे जे स्क्रिप्ट असतात ते स्क्रिप्टेड असतात की हे- एक स्क्रिप्टेड काय नाही, हिला काय फक्त सांगतोय, एका सांगतोय किंवा मी मॅक असतो मॅकला सांगतोय किंवा असं समाजा याच्यात दिला तो मॅक बरोबर फिरवून सांगतो की तुम्ही असं करा. आमच्याकडे स्क्रिप्ट कधीच नाही, किंवा मोबाईल मध्ये आणला किंवा लिहून आणला. हे वन आम्ही इथे करतो, प्रमोशन जेवढे करतो ते काही स्क्रिप्ट, एक एक वाक्य आम्ही त्या याच्याप्रमाणे करून एडिटिंग करतो आणि मग ते व्हॉइस ओव्हर करतो. ओके. स्क्रिप्ट काय नाही. आता लोक जे आहेत ना ते क्रिएटर म्हणून बघतात की त्याच्याकडे आयफोन आ सॅमसंग फोन आ किंवा चांगली क्वालिटी आ हा म्हणून बघतात. आता माका कधीच कोणी विचारलं नाही की तू हं. खयचो मोबाईल वापरतो की हं. खयचो मोबाईल. ऍक्च्युअली मी 13 मोबाईल घेऊन मला 4 वर्ष झाली. 13 मोबाईल घेऊन मला फक्त आवड होती मोबाईल. मी 6 महिन्यात मोबाईल घेतला त्यावेळी. तर मला आवडच होती मोबाईल. 13 होतो माझ्याकडे आणि त्यानंतर मी मोबाईल घेतला 13 आणि 2 वर्षांनी नंतर मग मला मित्र बोललो. त्यावेळी पण मला असं नाव होतं की मी व्हिडिओसाठी मोबाईल घेतला. आवड होती म्हणून मी घेतला. तो अभि सामंत बोललो म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरलोय. पण ह्यो आता 128 मला पूर्ण नाही. त्यावेळी 6 महिने, पण ह्यो आता मी 4 वर्षांत दुसरा मोबाईल घेतला. खाली 2 महिन्यापूर्वी. तर असं काय नाही, मला कोणी विचारू नये की बाबा तू आयफोन घेऊन फिरतोय, असा कोणीच मला कधी घेऊन विचारू नाही. आणि व्हिडिओ वगैरे करतो. फक्त विचारतात काय काय लोक की तुम्ही शूट त्याच्यावर करता, म्हणजे स्टेबिलिटी वगैरे कसं येतं. तर आयफोन केलास की तुमचा सगळा स्टेबिलायझेशन वगैरे चांगला येतं, म्हणजे क्लिअरिटी वगैरे सगळं सांगतो आम्ही. तर कोणी मला असं हिनवल्याच नाही की हा आयफोन घेऊन नाचवतोय असं कधी आमचं कोणी नाही. तुमचे ह्या दोन चेहऱ्यांमागे काही ना काहीतरी आणि दोन दोन हातच. तुका सांगू आवडत का की तुझे सपोर्टिव्ह सिस्टम कोण आहे? YouTube मध्ये मला सांगितलेलं युट्यूब आता आणि मालवणी कांडे चोर जसं तू आता बोललास ना मगाशी की माका खूप लोकांनी सपोर्ट खूप केला लोकांनी सपोर्ट केला. त्यांच्याबद्दल पण बोलायचा आमचा म्हणून तो मालवणी कांडेचोरने खूप सपोर्ट केला आमचा, म्हणजे अजूनही हा तो कायम सपोर्ट असतो. कधी सांगितलं थोडस म्हणजे आता हे मागितलं 2 मिनिटं लेट येतात, 2 मिनिटात ते सांगा आणि 15 मिनिटात येतात तो, पण येतात वेळात वेळ काढून आमच्यासाठी तो वेळ देता आणि करता आमच्यासाठी. त्याचा खूप सपोर्ट आहे माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी. माझ्यापेक्षाही तिने एका पॉलिश खूप केला ना प्रत्येक गोष्टीत, की असा करू नको बोलण्यात. वहिनी, तसा करू नको. व्हॉइस ओव्हर देताना कसा बोल, म्हणजे काय चढ उतार किंवा काही असत, ते बोलायची एक पद्धत असतात. खूप मॅकने मागं खूप हे खूप केलं. सपोर्ट केला. त्यानंतर स्वर्गीय कोकण पराग खूप आहे. त्यांनी खूप म्हणजे युट्यूबला कसं काय ठेवू काय, कसा बोला हव्या, त्यानंतर मॉनिटायझेशन कसा होता, काय होता, कुठची गाणी लावू नको, काय नको करू, हा सगळा म्हणजे तुमचं आहे चॅनलला त्याच्यावर कॉपीराईट. कॉपीराईट आहे. तर असं काय करू नको त्यांनी माका चांगलं. त्यानंतर ओमकार म्हणून देवगडतो, तो स्वतःहून फोन करी थंबनेल बनव असं. त्यांनी पण खूप सपोर्ट केलाय. नंतर तो नक्की त्रासच त्याचे कायम सपोर्ट असतात. तो तर आयडॉल आहे लोकांचा सगळ्यांचा. आमचं पण आहे. तो पण तसं हे काय करता सपोर्ट करता की हे असं करू नको तसं करू नको. आणि काही व्हिडिओ करू दारा येतो का, आज मी तिकडे व्हिडिओ करायला होतो तू पण येतो. आता काय काय कंटेंट क्रिएट करायचे, नको मी नाही, मी एकटोच जाते आणि गपचूप करून येतो, तसा त्याचा नाही. तो सांगतो काय तुझं तू करणार, माझं मी करणार, तू येतो तर चल, वेळ आहे तुझ्याकडे तर चल, असा तो बऱ्याच वेळा घेऊन जातो. काय आहे का त्याच्यानंतर ऋषी देसाई स्ट्रॉंग आहे का, काही त्याला जरा आजच्या वेळी तुझं जबरदस्त झालं, जरा आजच्या वेळी तुझी कमी आहे, तर कायम फोन करून सांगणार, बदलून सांगणार. कायम पहिल्यापासून तो मित्र माझा होतो, पण ह्या गोष्टीत तो कायम सपोर्टिव्ह करणार. त्यानंतर हनुवडकर एक असाच, तो आपलं त्यांनी ग्रुप केलो, त्याच्यामुळे ग्रुप मधून आमका सगळे क्रिएटर भेटले. ते सगळेजण माहिती देतात त्या ग्रुपमध्ये, कारण ते हनुवडकरची ग्रुप आहे. आणि आता सध्या स्ट्रॉंग म्हणजे हरकत नाही तर आपले हे क्षितिज जुनारी, तर तो डोक्यानं हुशार शिक्षित माणूस आहे, शहरात राहिलेलो. आता हल्लीच माझं युट्यूबचं खूप प्रॉब्लेम झालेलो, त्यांनी सॉर्ट आउट करून दिला. ते मी ऍक्च्युअली ईमेल आय डी विचारलेलं त्याचं, तो सगळं सॉर्ट आउट विषय माझं, त्यामुळे मॉनिटायझेशन थांबलेलं माझं. मॉनिटायझेशन माझा केव्हा झाला, एवढ्यात मला पेमेंट पडा व्हायचा, पण त्या एका इश्यूमुळे माझा सगळा थांबलेला, पूर्ण थांबलेला. तिने चालू करून दिला. असे मला बरेच गोष्टी, आणि कळत न कळत पण असतील अशी नावा रावलेली चुकान, असे पण खूप सपोर्टिव्ह आहेत मला लोक. असं सपोर्टिव्ह बरेच आहेत, बऱ्याचपैकी कंटेंट क्रिएटर हे मालवणातले बऱ्यापैकी बंटी बिंटी हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. सिद्धू बिद्धू सगळे सपोर्टिव्ह आहेत, असं काय नाही अनसपोर्ट. मालवण ह्या क्रिएटर हब म्हणा काय जाहीर करू का? काहीच हरकत नाही, कारण मालवणमध्ये भरपूर क्रिएटर आहेत
आणि मुळात सांगतो म्हणजे काय ते एकामेकाक सपोर्टिव्ह होत. हो. अरे महाराष्ट्रातले किती आहे, देवगडवाले, कणकवलीवाले हे सगळे एकामेकाक सपोर्टिव्ह होत. असं ना की अनसपोर्टिव्ह कोण असं काय नाही. इव्हन अंकितावाला लोक सुद्धा खूप हेल्प करतात सगळ्यांना. तर लारा, तू आज आमच्या या कोकण बिहाइंड द लेन्स आणि क्रिएटर कट्टावर आलास आणि तू आमच्यासोबत गप्पा मारल्यास, म्हणजे तुम्ही दोघांनी ज्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आम्ही पहिले तुझे सगळे धन्यवाद हे करतो. आणि तुला कसं वाटलं, तू जरा आमच्या प्रेक्षकांना सांग. खूप बरा वाटला. मुळात अशा एका क्रिएटर जो अजून शून्यातच आहे, अशा क्रिएटरला तुम्ही जगापर्यंत पोहोचवतो प्रयत्न करा. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असेच सगळ्या क्रिएटरांना पुढे घेऊन जावा आणि काही कमी जास्त असतील क्रिएटर त्यांचा पुढे नेऊन प्रयत्न करा. आणि मग आमच्या दोघांकडनं तुमच्या या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण आता पाहिलं, आपल्यासोबत होता मिस्टर अँड मिसेस लारा. यांचा आपण जीवन प्रवास पाहिलात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा की पुढचा क्रिएटर कोण असेल. त्या क्रिएटर सोबत आम्ही गप्पा मारण्याचा नक्की प्रयत्न करू. असंच प्रेम दाखवत राहा. धन्यवाद.